कंगनी बाबा, माझ्या संसाराला कोणाची नजर लागली असेल तर ती काढून टाका आणि माझा संसार वाचवा कंगनी बाबा। डॉक्टर कुठे आहेत? त्यांना बोलवा ना, जरा अर्जंट काम होतं। ते बाहेर गेलेत, येतीलच आता। डॉक्टर पण सारखे बाहेरच असतात का? तुझी काळजी कधी घेतात मग? नाही, उलट ते 24 तास माझ्या सोबतच असतात, कधीतरी बाहेर जातात ती। नशीबवानेच बाई, नाही तर आमचे हे 24 तास बाहेरच असतात। माझ्या गरोदरपणात पण माझ्या सोबत नव्हता का माणूस? पण तुमच्या माणसानं नाव तरी दिलंय तुमच्या पोटातल्या बाळाला, माझा नवरा तेही द्यायला तयार नाही। कसं सांगू तुम्हाला मी कुठल्या अवस्थेतनं चालली आहे ती? तुझ्यासारखं ना माझं नशीब असायला हवं होतं। मला ना हेवा वाटतं तुझ्या नशिबाचा। गरोदरपणात ना फेऱ्या मारत राहायच्या, जास्त जड काही उचलायचं नाही, चांगलं चुंगलं मस्तपैकी खायचं, म्हणजे बाळाची वाढ कशी एकदम मस्त होते। आणि जास्त झोपू नकोस, वजन उचल। तुम्ही कधी आलाय? डॉक्टर, मी तुम्हालाच भेटायला आले होते। अहो, आमच्या यांनी ना माझी ताण भूक झोप सगळं उडवलंय। का हो? परत त्यांनी काय केलं का? कसली तरी एक फाईल घेऊन आलेत आणि ती माझ्या हाती लागू नये ना म्हणून लपून ठेवले कुठेतरी। कसली फाईल? माहित नाही, कदाचित ना त्यात मुंबईच्या त्या पोरीचे फोटो असतील किंवा घटस्फोटाची नोटीस आणि तिच्याशी लग्न केल्याचे कागदपत्र असतील। तर मी काय करू आता? संपलं सगळं, माझा संसार मोडला। रडू नका, असं काही होणार नाही। कंगणी बाबा आहेत ना तुमच्या पाठीशी। मला सांगा, फाईल मध्ये नक्की काय आहे? कधी आणली? कशासाठी आणली आहे? नाही माहित, पण मुंबईहून आणली एवढंच माहितीये। त्या फाईल मध्ये माझ्या विरोधात पुरावे असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। तसं असेल तर काहीही करून ती फाईल जामकरच्या ताब्यातून माझ्याकडे घ्यायलाच पाहिजे। आता मी काय करू डॉक्टर? माझा संसार कसा वाचू मी? तुम्ही शांत व्हा। हे पहा, असं काही होणार नाही। तुम्ही मला फक्त सांगा त्या फाईल मध्ये काय आहे हे। जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मी तुम्हाला उपाय नाही सांगू शकणार। तुम्ही एक काम करा, साहेबांशी जरा गोड बोला आणि काढून घ्या त्यात नक्की काय आहे। प्रयत्न करते कंगनी बाबा, माझा संसार वाचवा। मी परत येईन तुमच्या दर्शनाला। येते। डॉक्टर, त्या फाईल मध्ये तुमच्या विरोधात पुरावा तर नसतील ना? असलं तरी मला फरक पडत नाही, कारण लवकरच ती फाईल माझ्या हातात असणार आहे। राजकारणी शोभता तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयीवरून। मस्त खाताय। हो, इतकं कुठे खात असतात का? गंमत गंमत गेली मी, अशी गंमत करत असतो मी अधून मधून। तर तुमचं अपहरण झालं, त्यानंतर पुढे काय काय झालं हे जरा बैजवार सांगाल का? खाणं थांबव। त्याने मला माझ्या ऑफिस मधनं फसून घेऊन गेला, त्यानंतर मला एका खोलीत डांबून ठेवलं। माझ्या बायको समोर मला मारायचं नाटक केलं आणि इथं डांबून ठेवलं तू। अजिबात हालचाल करू नको, शांत राहा।
दगाफटका केला तर जीव घे माझा. ठीक आहे, सोडतो. आभारी आहे. असं सगळं झालं साहेब. पुढे काय? मी त्याला 15 कोटी देण्याचा शब्द दिलाय. द्या मग. असे कसे देणार? मी तिथनं सुटावं, माझा जीव वाचावा म्हणून मी बोललो होतो. तेच, तुमचा जीव वाचावा म्हणूनच द्या म्हणतोय मी. आपला प्लॅन सगळा फिसकट आहे ना. हो, पण तुमच्या प्लॅनसाठी आम्ही का म्हणून एवढे पैसे द्यायचे? दोघा नवरा बायकोंनी एकमेकाची सुपारी दिली मारण्यासाठी. ही खबर बाहेर जाऊन तुमची इज्जत जाण्यापेक्षा, राजकीय करिअर धुळीस मिळण्यापेक्षा 15 करोड देणं इष्ट नाहीये का? एकदम नका देऊ, थोडे थोडे द्या. बाकी ते वसूल कसे करायचे ही माझी जबाबदारी. ठीक आहे, देतो मी. आणि माझं काय? यांनी मला जीवे मारण्याची सुपारी दिली आहे त्या डॉक्टरला. माझा जीव वाचावा म्हणून मी तसं बोललो होतो. त्याला संशय येऊ नये म्हणून मी तसं सांगितलं त्याला. हो, पण तो जर खरंच माझ्या जीवावर उठला तर? नाही नाही, असं काय होणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर. आणि तुझ्यासारखी खरोखर मनापासून सुपारी दिलेली नाही मी. तुम्ही आता आयुष्यभर हे मला सतत ऐकवत राहणार आहात का? मग विश्वास ठेव माझ्यावर. का ठेवू विश्वास? तुम्ही खरंच माझा बदला घेत नसाल ते कशावर? अरे कशाला भांडताय तुम्ही दोघे एकमेकाशी? ही आता एकमेकाला समजून घेण्याची वेळ आहे का? हेच तर कळत नाही हिला. हे बघा, मला सगळं कळतंय. आता तुम्ही विचार करा की इतक्या दिवसानंतर आल्यावर तुम्ही लोकांना काय सांगणार की कुठे होतात ते? कुठे होतात इतके दिवस काय सांगणार? मी सांग. लई मोठा आनंदाचा क्षण घेऊन आलीस आमच्या आयुष्यात. आता कुठे एवढा आनंदानं भरल्यागत वाटायला लागलाय. मी त्याला पाटकुळी घेणार, छोटासा नाजूकसा घास पण भरवणार. चिंचा. टोन्या, तुला कोणी सांगितलं चिंचा आणायला? अगं मी बाहेर ऐकलं असं पोरीच्या पोटात बाळ असलं का नाही की मग तिला चिंचा खाव्याचं वाटतात. मग मी सायकलीवरून गेलो, चिंचा तोडल्या आणि लगेच आणल्या. तू खा चिंचा, तुला पाहिजे तेवढ्या खा. संपले तर संपू दे, मग मला सांग, मी अजून घेऊन येतो. आणि अशा वेळी तुला चिंचा खायला आवडतात ना? टोन्या, मला चिंचा पण आवडतात आणि तू बी आवडतोस. किती करतोयस रे माझ्यासाठी? अगं हे तर काहीच नाही. अगं तुला सांगतो, हे तर काहीच नाही. मला फक्त मामा बनू दे, मग आता जी काय होईल का नाही, भाचा भाची बघ फक्त मी त्याचा किती लाड करतो. या तिने म्हणलंच पाहिजे, माझ्या मम्मीपेक्षा माझा मामा लय भारी. मग मी त्याला सुंदर शिकवणार, त्याला पावायला शिकवणार, त्याला बॅट बॉल खेळायला शिकवणार, झाडावर चढायला शिकवणार, सायकल शिकवणार आणि नंतर मग मी त्याचा अभ्यास बी घेणार. अगं तू अशी रडतेस का दिदे? अगं तू रडू नको. मी असं ऐकलंय की जसं रडलं का नाही तर मग बापन रडवत जन्माला येतं. आपण तू काय घाबरू नको, मी त्याला सारखं हसवत राहील. पण एका अटीवर, मला आधी वचन देतो, तू परत घर सोडून जायचे नाहीस. तू का घर सोडून जात असते का मला काही कळतच नाही. तू घर सोडून गेली का नाही की मला वाईस बी करमत नाही. तू आता नाही जाणार घर सोडून? नाही जाणार. खाऊन घे. भूक नाही मला. मग काय दारू?
गंमत गंमत केली मी, अशी गंमत करत असतो मी अधून मधून. हे खाऊन घे. कसलीच इच्छा नाही राहिली. मी माझ्या दोस्ताला वाचवू शकलो नाही. माझ्यामुळे जीव गेलाय त्याच. तो गेल्यापासून सगळं संपल्यासारखंच झालंय बघा. इथं माझी ही अवस्था आहे, तिथं जनाई रवीना वहिनी त्यांची काय अवस्था झाली असेल. साहेब माझी एक मदत कराल? हे पैसे माझ्याच्या घरी द्या. तो एकटाच कमवता होता, आता तोच नाही तर मी करतो तुझं हे काम, पण तू हे संपव. त्या डॉक्टरला फासावर लटकलेला बघत नाही ना, तवर घास नाही जाणार मला. आपण लटकवू त्याला फासावर. त्यासाठी मी सांगतो तसं तुला वागावं लागेल. बोला ना साहेब, तुम्ही सांगाल ते कराल त्या. तुला काय वाटतंय, कशासाठी पत्रकार परिषद भरवली असेल? मला काय अंदाज येत नाही, पण तसं काय कारण पण वाटत नाही. तुम्ही सगळे इथे आलात त्यासाठी धन्यवाद. मॅडम, तुम्ही अचानक पत्रकार परिषद भरवली, तुम्हाला मंत्रीपद मिळणार आहे का? जनार्दन साहेब जिवंत आहेत का? मॅडम, जनार्दन गायकवाड यांचा पोलीस तपास कुठपर्यंत आला आहे? हो सांगते, सगळं सांगते. किती प्रश्न विचारणार? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहे, म्हणूनच तुम्हाला इथे बोलवलंय आज. साहेब, तुम्ही अजून जिवंत कसे? साहेब, तुम्ही असे अचानक आलात. साहेब, तुम्ही आतापर्यंत कुठे होतात? साहेब, तुमच्या गायब होण्यामागे कुणाचा हात आहे का? तुम्ही अज्ञातवासात ठरवून गेला होता का? तुम्ही राजकारणातून संन्यास घेणार आहात का? काही सगळी खेळी मॅडम निवडणूक जिंकून यावी म्हणून केली होती. हे बघा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची साहेब उत्तरं देतील. असा गडबड गोंधळ करू नका. एक एक करून सगळ्यांनी प्रश्न विचारा. साहेब कुठे होते, त्यांच्यासोबत काय झालं, हे जनतेसमोर येण्यासाठीच आजची ही प्रेस कॉन्फरन्स आपण घेतोय. नमस्कार. मी गायब झालो होतो, त्यामुळे या मतदारसंघात फार मोठा गादारोळ माजला होता याची कल्पना आहे मला. पण माझ्या गायब होण्यामागे कुठलीही राजकीय खेळ नव्हती. माझं खरोखरच अपहरण झालं होतं. माझं अपहरण कोणी केलं, का केलं, मला खरंच माहिती नाही. पण हे नक्कीच विरोधी पार्टीचं काम असतं. माझं अपहरण करून त्यांना वाटलं असेल निवडणुकीत माझ्या पत्नीला हरवता येईल, व त्यांना ते जमलं. मी नसतानाही माझ्या पत्नीने आमदार देवयानी मॅडम मोठ्या साहसाने निवडणूक लढवली आणि जिंकून दाखवली. त्याबद्दल मला खरोखरच त्यांचा अभिमान वाटतो. पिंके, ए पिंके, येऊ का ग? या ना. या की, आम्ही तर वाटच बघत असतो कस्टमरची. झुंकू चुकू. एकदम भारी फेशियल कर बघ, एकदम गोरी पान करून टाक. अहो, एकदम हिरोईनच करते आमच्या डिंपल मॅडम सारखी, एकदम झुंकू चुकू. डिंपल मॅडम कुठे दिसेना झाल्यात ग? असतील की वाड्यात. त्या कुठे जायच्यात? बघ बया, पळून बिळून नाही ना गेली? त्या कशाला पळून जातील? काय सांगता येत नाही बघ. आजकाल पळून जायची आणि परत यायची फॅशनच झाली आहे बघ. अगं, ती खालच्या इथली संगी आहे ना, 2 महिन्यापूर्वी पळून गेली होती. कालच आली आहे परत. माहिती की, पळून जायच्या आधी माझ्याकडनं स्पेशल करून गेली होती. अगं, मेकअप उतरवजना नेली आहे ना, त्यानंच आणली असेल परत सोडून. अगं, तुला ती आमदारी बाई माहित आहे का? ती बी पळून गेली बाई? अगं नाही ग, ती कशाला पळून जाती? अगं, तिचा जो नवरा आहे ना, तो गायब झाला होता बघ, तो परत आलाय. काय म्हणाली? कोण परत आले? अगं, तो आमदार बाईचा नवरा होता ना, त्याला कोणीतरी मारायच्या बेतानच नेला होता, पण आता तो निसटून आलाय तिथून.
अगं ते प्रेस कॉन्फरन्स का काहीतरी म्हणतात ना, तिथं आमचे हे गेले होते. आमचे हे त्यांचेच कार्यकर्ते. तिथं सांगितलं कसं नेलं होतं, काय काय केलं, समजा सांगितलं आहे. त्यांना काय झालं? चुकू चुकू जाऊ दे मारुती, आपण आपलं फेशियल करू मस्त. चला. त्या फाईलमध्ये नक्की काय आहे ना हे मला बघायलाच पाहिजे. त्याशिवाय माझ्या मनाला शांती नाही मिळणार. माझ्यापासून नक्कीच काहीतरी लपवत आहे. मला बघितलंच पाहिजे. मार्तंड जामकर, तुम्ही पोलीस असाल पण मी पण तुमची बायको आहे. कुठे काय? काही नाही, काहीच नाही. साफसफाई धूळ झाली होती ना. दिवाळी आली आहे ना. नाही दिवाळी नाही, गणपती आले आहेत ना. तुम्ही करताय साफसफाई? मग पहिले ना फॅन पुसून घ्या, मग खिडक्या आणि मग बेड, आणि मला ना ती बॅग काढून द्या. म्हणजे त्यातलं त्या बॅगेला हात लावायचा नाही. महत्वाची फाईल आहे त्यात. काय त्या फाईल मध्ये आहे? काहीतरी म्हणजे घटस्फोटाचे कागद आहेत त्याच्यात? का माझ्या सवतीचे फोटो आहेत त्याच्यात? का तुम्ही दुसरं लग्न केले त्याचे कागदपत्र आहेत? अरे देवा. एका आरोपीला फाशीवर पोहोचवायचंय, त्याचे पुरावे आहेत त्यात. डॉक्टर, तुम्ही आमदार बाईच्या नवऱ्याला सोडलं ना? काय विचारते आम्ही? तुम्ही त्यांना सोडलं का पळून गेलाय तो माणूस? हो, मीच सोडलंय त्याला. का? काय गरज होती त्यांना सोडायची? त्या माणसानं मला तुमच्या संग बघितलंय. उद्या जर त्यांनी पोलिसांना सांगितलं ना तर आपल्या दोघांची पण वाट लागल. असं काहीही होणार नाही. कशावरनं? तुम्ही त्या माणसाला किडनॅप केलं होतं, जीव घ्यायचा प्रयत्न केला होता. मग तो माणूस तुम्हाला कसं काय सोडू शकतो? तो नाही जाणार पोलिसांकडे. असंही त्याला त्याचा जीव प्यारा आहे. होय का? तुम्ही एवढं शांत बसलाय, कसलंच टेन्शन घेईना. म्हणजे नक्कीच तुमच्या दोघांमध्ये काहीतरी डील झाली. काही नाही. तुम्ही एवढं सहजासहजी सोडणार नाही त्याला. मला खरं खरं सांगा, तुमच्यात काय ठरलंय? अरे काय ठरलंय? आमच्यात काही नाही ठरलेलं. त्या आमदारबाईची खूप नाटकं वाढली. तिला तिची लायकी दाखवण्यासाठी सगळं करतोय. तिच्या नवऱ्याला धमकी दिली, जर माझ्याशी काही दगा फटका केला तर डायरेक्ट जीव घेईन तुझा. त्यामुळे काळजी करू नको, तो असं काही करणार नाही. डॉक्टर, तुम्ही त्या माणसाला सोडून ना स्वतःच्या पायावर दगड मारून घेतलाय. अहो, का सोडलं तुम्ही त्या जनार्दनला? त्याला सोडायच्या आधी मला विचारायचं तरी होतं. काय? तुमच्या डोक्यात ना नक्कीच काहीतरी चालू आहे. काय डील झाली आहे तुमच्यात? मला आत्ताच्या आत्ता लगेच सांगा. अरे झालं का तुझं? काय डील 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 वगैरे काही झालेलं नाहीये. तुला सांगितलं ना डिंपल, मी ती नाटकं करते, तिची लायकी दाखवायची म्हणून सोडलंय त्याला. होय? किती पैसे घेतला त्या माणसाकडनं? तुम्हाला काय वाटलं तुम्ही काय पण बोलाल आणि मला लगेच विश्वास ठेवील? हे बघा डॉक्टर, मी याच्या आधीच सांगितलंय, मला सिंपल समजू नका. तुम्ही जर मला दगा द्यायचा प्रयत्न केला आणि फसवायचा जर प्रयत्न केला ना तर माझ्या एवढं वाईट. डिंपल, डिंपल,